आपल्या राज्याचे कर्तव्यदक्ष महसूल मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे आमचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते आमचे सहकारी चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते आपले खासदार कल्याणरावजी काळे साहेब, आपले आमदार संतोष पाटील दानवे, आपल्या नगराध्यक्षा लहानेताई, भोकरदनचे माजी नगराध्यक्ष नाही, नगराध्यक्षाचे अध्यक्ष राजाभाऊ, आमचे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाचे चिटणीस पाटील साहेब, भास्करराव दानवे, मंचावर उपस्थित असलेले अन्य सर्व सहकारी, कारण साहेबांना चिखलीला जायचं, बुलढाण्याला जायचं, ते केव्हा चिमटे घेऊन मला माझ्यावर मी सगळे नाव घेऊ शकतो, पण सर्व पक्षाचे राजकीय कार्यकर्ते आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व जाफराबाद आणि तालुक्यातून आलेल्या नागरिक बंधू भगिनींनी बांधले, सरकार साहेबांमध्ये तुमच्यामध्ये मी जास्त वेळ घेणार नाही, कारण कार्यक्रम आहे पुढं. मला त्यांनी येताना बंधन घातलं होतं की फक्त मी आणि संतोष बोलत, पण असं हे पहिलेच कधी मला ऐकवायचं, तुम्हीच बोला. पण गोष्टी वाढत गेल्या, अजूनही काही कार्यकर्ते बोलण्यासारखे, पण वेळेअभावी ते बिचारे बोलू शकले नाही. पण ज्या प्रमाणात पाणी पुरवठा या निमित्तानं झाला, आनंदाची गोष्ट आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या प्रमाणात पाणी पुरवठाच नाही, तालुक्यातल्या सगळ्या गावातले इथं मंडळी बसले. असं एक तरी गाव आहे का की ज्या गावामध्ये या योजनेअंतर्गत पाणी पुरवठा सुरू नाही, असं एखादं गाव असेल तर उघडा. कारण या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र स्वर्ण जयंती नगरोत्थान अभियान सुरू केलं. हर घर नल अशा प्रकारची योजना केंद्रानं मंजूर केली आणि सांगितलं की या देशातल्या प्रत्येक नागरिकाला नळानं पाणी भेटलं पाहिजे, आणि त्यासाठी केंद्रानं मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आणि प्रत्येक गावात अशा प्रकारच्या योजना करायला सुरुवात केली. आणि त्याचाच भाग म्हणून जाफराबादला सुद्धा ही योजना आता सुरू होते. पण मला असं वाटतं की ही योजना सुरू होत असताना काळेसाहेब काही गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला, लोकांचा गैरसमज नाही म्हणून खुलासा करतो, टीका टिप्पणीचा भाग नाही. पण ज्या टायमाला देवेंद्रजी फडणवीस 2014ला या राज्याचे मुख्यमंत्री झाले, त्या टायमाला संयुक्त पाणी पुरवठा योजना या पूर्णा धरणावर, खडकपूर्णा धरणावरून जाफराबाद, भोकरदन आणि शिल्लोड, राजाभाऊ साक्षीदार आहे, ठराव राजाभाऊ साहेब यांनी दिली होती आणि ही योजना मंजूर झाली होती. राजाभाऊ बरोबर दिली होती, योजना मंजूर झाली होती. पण मधल्या काळात जरा सत्तेचं उलटपालट झालं, ही योजना रद्द केली आणि फक्त इथून शिल्लोडला पाणी पुरवठा दिली आणि भोकरदनला थोडासा वाटा दिला. त्या टायमाला नगर परिषद जाफराबाद, नगर परिषद भोकरदन ओरडू सांगे की मंजूर योजना म्हणून भोकरदन, जाफराबाद, शिल्लोड आहे, आडवा धरा, सरकारकडे जा. पण दुर्दैवानं त्या टायमाला ती गोष्ट केल्या गेली नाही आणि त्यामुळं आमचं भोकरदन मागं राहिलं, त्यामुळं आमचं जाफराबाद मागं राहिलं. आता शिल्लोडही माझंच आहे. पण पाण्याच्या बाबतीमध्ये समान वाटप झालं असतं त्या टायमाला. पण कदाचित या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी महाराष्ट्र स्वर्ण जयंती नगरोत्थान तिला नाव दिलंय, प्रत्येक राज्याचं वेगळं नाव दिलंय आणि केंद्रानं पैसा उपलब्ध करून दिल्यामुळं आज ही योजना या ठिकाणी पूर्ण होते. सरकार कोणतंही असो, नगरपालिका कोणत्याही पक्षाची असो,
आता ताईनं सांगितलं की बाबा रे ही योजना आता झाली, तिला सांभाळा. माझं तर म्हणणं आहे तुमच्याच हाताने पूर्ण झाली पाहिजे. दीपक तुला सांगितलंय सांभाळ, चांगली सांभाळ रे बाबा. ताई तुम्ही आश्वासक सांगायला पाहिजे मी केली, मी सांभाळेन, चिंता करू नका. पण तुम्ही असं बोलले तर माझ्या आता धडधड व्हायला लागले की मी केली, चांगली सांभाळा. मला समजत नाही काय बाकी त्याच्यातलं, पण चिंता करू नका, आम्ही तुमच्या पाठीमागे. भाजपमध्ये लय लोकांची कमी, शेर शायरी म्हणणारी तर नाहीच आमच्याकडे. परवा नशिबानं कैलास गोरंट्याला त्याला आले. आता काही करा, इथे बी आम्हाला एक पाहिजे कोणी असेल तर. मला तुम्ही कधी ऐकलं का माझ्या तोंडून शेर? कधी शायरी ऐकली का? संतोषच्या तोंडून ऐकली का? ती विद्याच प्राप्त झालेली आहे. त्याच्यामुळं मी कौतुक करतो तुमचं. आश्वासक भाषण ऐकायचं तुम्हाला तुमचं. तर ते वेळाभाई साहेब म्हणले की आता लई कमी करा, पण बरं झालं तुम्ही बोलले. लोकांनाही समजलं की ताईनं जाता जाता सांगितलं की असं करा बा म्हणून. तर चिंता करणार मी रावसाहेब दानवे तुमच्या पाठीला. तुमच्या जाफराबाद साहेब एक छोटा तालुका आमचा, 100 गावचा तालुका आहे. पूर्वी या तालुक्यात 2 भाग होते, 35 गाव माझ्याकडे होते, बाकी गाव बदनापूर मतदारसंघात होते. मला 35 वर्ष या तालुक्याची सेवा करण्याची संधी मिळाली. रोडच नव्हते, धोंडखडा, बेलोरा, मावरा, चापानेर, वसरूळ, घाणखडा हे सगळे बिना रोडचे गाव होते. फक्त येवत्याला रोड होता, मावरा सर्कलमध्ये येवत्याला रोड होता. आज जाफराबाद तालुक्यात एकही गाव असं नाही की ज्या गावात रोड नाही. या जाफराबाद मधून तुम्ही नागपूरला चला, आता सिमेंट रोड आहे. जाफराबाद मधून तुम्ही जालन्याला चला, सिमेंट रोड आहे. जाफराबाद पासून चिखलीला जायला फक्त आम्ही डांबर आहे. पण जाफराबाद पासून संभाजीनगरला जा सिमेंट रोड आहे. जाफराबाद पासून सोलापूरला जा सिमेंटचा रोड आहे. जाफराबाद पासून जळगावला सिमेंटचा रोड आहे. जाफराबादून अकोला देव फाटा ते राजूर मार्गे फुलंब्री जर नाशिकला गेले तरी सिमेंटचा रोड आहे. सगळ्यात महत्वाचं त्या तालुक्याचा विकास करायचा असेल तर कनेक्टिव्हिटी महत्वाची असते. कनेक्टिव्हिटी महत्वाची, आणि चारही बाजून आमचा तालुका सिमेंट रोड नसतो, चारही बाजूला जोडला गेला. आणि शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो, जर तुमचा विकास करायचा असेल एक ज्या 3 गोष्टी महत्वाच्या त्या म्हणजे पाणी, रस्ते आणि वीज. मी या राज्याचा कोळसा मंत्री होतो, करून दिल्यामुळं आज ही योजना या ठिकाणी पूर्ण होते. सरकार कोणतंही असो, नगरपालिका कोणत्याही पक्षाची असो, आता ताईनं सांगितलं की बाबा रे ही योजना आता झाली, तिला सांभाळा. माझं तर म्हणणं आहे तुमच्याच हाताने पूर्ण झाली पाहिजे. दीपक तुला सांगितलंय सांभाळ, चांगली सांभाळ रे बाबा. ताई तुम्ही आश्वासक सांगायला पाहिजे मी केली, मी सांभाळेन, चिंता करू नका. पण तुम्ही असं बोलले तर माझ्या आता धडधड व्हायला लागले की मी केली, चांगली सांभाळा. मला समजत नाही काय बाकी त्याच्यातलं, पण चिंता करू नका, आम्ही तुमच्या पाठीमागे. भाजपमध्ये लय लोकांची कमी, शेर शायरी म्हणणारी तर नाहीच आमच्याकडे. परवा नशिबानं कैलास गोरंट्याला त्याला आले. आता काही करा, इथे बी आम्हाला एक पाहिजे कोणी असेल तर. मला तुम्ही कधी ऐकलं का माझ्या तोंडून शेर? कधी शायरी ऐकली का? संतोषच्या तोंडून ऐकली का? ती विद्याच प्राप्त झालेली आहे. त्याच्यामुळं मी कौतुक करतो तुमचं. आश्वासक भाषण ऐकायचं तुम्हाला तुमचं. तर ते वेळाभाई साहेब म्हणले की आता लई कमी करू नका, मागचे बिल काढून टाका, ते बी माफ, आणि पुढचं 5 वर्ष तुम्हाला बिल येणार नाही. ही व्यवस्था आपल्या राज्य सरकारने केली. आणि प्रत्येक शेतकऱ्याला सोलार पंप दिलेला आहे. कोणाला सोलार पंप मिळाला रोड इथं, कोणाला पंप मिळाला, काही मिळाले काही मिळायचे, पण ज्यांना मागणी केली ऑनलाईन त्यांना सगळ्यांना सोलार पंप मिळणार आहे. आणि त्यामुळे विजेचा प्रश्न सुटला, रस्त्याचा प्रश्न सुटला, पाण्याचा प्रश्न सुटला.
मी परवा संतोषना काल सावरखेडच्या सोनखेडच्या धरणाचं पाणी पूजन केलं. त्याच्या अगोदर 2 दिवस मी सोनखेडच्या धरणात राहिलो. खरंय काय सर, मी कोणीच नाही आता, सरपंच मी नाही गावचा, पण पट्ट्या जातो धान 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 जातो त्याच्यामुळे माझी बातमी येणार ना. माझी बातमी का मी नाही गेलो, माझी बातमी आली मग सांगा. पण माझी तुम्हाला हात जोडून विनंती की संतोषला बी तुम्हाला बी, संतोषना केलेले काम एका कागदावर आणा, कल्याण काळेना केलेले काम एका कागदावर आणा. तुमच्या कामावर जाईल, मी त्या कामावर जाणार, मी देवाची शपथ सांगतो. दामोदर रावसाहेब दानवेच्या काळात गेला असेल सोनखेड धरणासारखे तर मला जावंच लागेल, कारण मला अजून लोकसभा सांभाळायचा आहे. मी सोडणार नाही, पळवलं मी पटांनी सोडलं नाही. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, तुम्ही दोघेही माझ्यापेक्षा लहान, सगळ्यात लय लहानपणी पाहिले, केलं सांभाळलेलं लहानपणी म्या. यांचे मामा माझे मामा एकाच गावचे, त्याच्यामुळं तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहे. आणि त्यामुळे बातमी संतोष म्हणला तर मी म्हणणार तुमच्या म्हणून टाकले बाप बाप होत आहे. आमची फक्त आपला आग्रहाची विनंती आहे की आज जबाबदारी तुमची सर, तुम्ही या भागाचे खासदार. माझं म्हणणं आहे, मी तुमच्याकडे वर्ष दीड सव्वा वर्ष होईल, एक वर्तमानपत्र काढा की कल्याण काळेवर मी टीका केली, एक वर्तमानपत्र काढा. आणि मी जेव्हा निवडून आलो त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतली, सांगितलं की मी कल्याण काळेच्या विरोधात बोलणार नाही. खरं तुम्ही माझ्या विरोधात आहे, मी पण तुम्हाला एकदा पाळलं, तुम्ही मला पाळलं, राजकारण आहे. पण परवा तुम्ही बसेल असताना एक बैठक झाली, सभा झाली, आणि त्या सभेमध्ये इंग्लिश स्कूलची, त्या सभेमध्ये म्हणलं 35 वर्ष रावसाहेब दानवे आमदार खासदार आहे, आमच्या तालुक्याचा विकास झाला. पट्ट का तुम्हाला करलं की विकास केला तुमच्या तालुक्याचा? पण त्याला काही तुम्ही उत्तर दिला नाही. द्यायला पाहिजे, तुम्हाला मत असेल द्यायला पाहिजे. अरे बाबा हे रस्ते झाले, असं आहे. तुम्ही माय कोणीच नाही का? तुमची बायको माय नाच्यात नाहीये का? तुमचे मामा मी एका शाळेत होतो की नव्हतं? तुमच्या आईनं मला कडावर गेले निलाबाईना. तुमची मावशी काही होती बाई, तिनं मी सगळे खेळले. पाचवीला होतो मी तुझ्या शाळामध्ये. तेव्हा मी तुमचा पुण्य असं कसं म्हणता, भाऊबंद असतो, आपलं नातं लय जवळचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टीला मला कोणी बोलतो तुम्हाला चांगलं वाटतं, तुम्ही खुशाल गुपचूप बसता. असं काही करू नका बाबा. मला सांगा राजा भाऊ, तुम्हाला कधी आठवलं मी टीका केली? तुम्ही तर काँग्रेसचे, ते बी काँग्रेसचे, मैंने टीका केली तुमच्याकडे. आणि तुम्हाला सांगतो नाही करणार अशा फालतू धंद्यात मी जाणार नाही. अरे मला 35 वर्ष राजा भाऊ, त्यांच्या टीकेची बातमी माझ्याजवळ आहे. चला बोला, होऊन जाऊ दे एकदा. त्यांच्या टीकेची बातमी माझ्याजवळ आहे. अरे मी कसं आहे तुम्हाला माहिती आहे, त्याला बी माहिती आहे. मग आणि जरी ना घे मग पण मी पाळतो की नाही, खासदार असं नाही. खासदारावर मी काहीतरी वापरलं आणि माझ्या प्रोटोकॉल प्रमाणे मी जरी आज कोणीच नाही तरी मला जो दर्जा दिला, पक्षानं दिला, लोकांनी दिला, सरकारने दिला, त्या एकदा खाली जाऊन मी आता काही बोलणार नाही. खाली जाऊन बोलणार नाही. करीन टीका करण्याची भाजपची चांगली पद्धत राजा भाऊ. मी लहानपणी अटल बिहारी वाजपेयीचं भाषण ऐकायला ESTनं सोलापूरला गेलो. अटल बिहारी, मग काय आमदार व्हायचं होतं, मला खासदार व्हायचं होतं, मला काही नव्हतं व्हायचं, पण अटलजी आमच्या डोक्यात बसलं नाही. अटलजी म्हणजे एक या देशाचा महान पुरुष. रात्री अटलजी आले आंध्राहून, बावनकुळे साहेब, आणि आंध्राहून आल्याच्या नंतर त्यांनी भाषण केलं. अभी मैं आंध्रा से आया, वहाँ के लोगों ने मुझे शिकायत किया कि हमारे आंध्रा के मुख्यमंत्री टी अंजया रोज दिल्ली जाते हैं, रोज वापिस आते हैं. तो मैंने ऐसे एक सभा में बोल दिया ये टी अंजया मुख्यमंत्री है या कोई टपाल वाला है? तो दूसरे दिन टपाल वालों ने मेरे खिलाफ संप करा दिया कि हमारी गिनती टपाल वालों आज ऐसी जो करा दी. ही भाजपची टीका करण्याची पद्धत. मी टीका करीन तुमच्यावर, अशी करीन ना तुम्हालाही समजणार मी काय. त्यामुळे तुम्ही बेफिकर राहा.
मी टीका करणार नाही. 5 वर्ष तुम्हाला मोकळे, तुम्हाला मी संतोषला मी मोकळे, पण मही बात काय जर तुम्ही भडभड नका काय करा. बावनकुळे साहेब मी एक दिवस शेतात गेलो, आमचे दोस्त मित्र होते, मक्का खायला लागलो आणि हात रुमाला फक्त असा असा हवायला लागलो, साऱ्या चॅनलवर यायला. आमचा दोस्त अहमद मला भेटायला अर्जुन खोतकर आले आणि म्हणे मला विधानसभेला मदत करा. तर त्यांची इच्छा होती बा पेपरला फोटो द्यायला लागतो, का फोटो निघला पाहिजे, फोटो काढ लागतो, आमचा हमद्यामध्ये द्यायला लागला. आणि मग सर काय एवढंच मला साऱ्या पेपरला दिसून मला फोन लाचून मारले निवडून. आता मी करू काय, मला सांगा मी करू काय. या बातमीदाराला सांगा त्याला रावसाहेब दानवे करून माझ्याकडे मी 5,000 बाबा जिल्ह्यात मी त्याला विचार माझ्या बातम्या अशा दाखवतो मी काही काही की लोक ते बातमी माई उचलतात. मी काही म्हणतो शेतायला की माय माझं नका या जाऊया, मला शेतीतलं जीवन जगू द्या. मी वख करायला देतो पाहून द्या, मी पाठवतो तुम्हाला व्हॉट्सअपवर. वख आणता आणता मी बातमी पेरता पेरता मी बातमी. तरी मी पथ्य पाळतो की बातमी येऊ नये म्हणतो येतेच आली तर तुम्ही त्याच्यावर दुर्लक्ष करा, पण मी केलेल्या कामावर मी जाईलच नाही. मग कामाची यादी करा तू गमी. कल्याण काळेना सांगा रावसाहेब मला फोन करा, मग मी पाळी. कल्याण काळे सांगा तुम्ही या कामावर जाऊ नका, मी जाणारच नाही. संतोषला सांगा या कामावर जाऊ नका. आता बघा 6.5 कोटीचं राजा भाऊ आता सभागृह बांधणं चाललं भोपाळला. मी खासदार असताना पैसे आणलेले, मी जाणार एक नाही रुपये सांगा जाणार एक नाही राजा भाऊ. 1.5 कोटीचं वाचनालय बांधतोय संतोष पण माझ्या काळातले पैसे, मी जाणार एक नाही जाणार मला सांगा बरं तुम्ही. अरे अजून 5 वर्ष कोण एवढा पैसा माझ्या काळात आणलेला तुमच्या भागाने. आणि जालना जिल्ह्यात आणले 200 कोटीचं रेल्वे स्टेशन बांधणं चाललंय, ड्रायपोर्ट 350 कोटीचं बांधणं चाललंय, 850 कोटी रुपयाचं रुंदीकरणाला पैसे दिले संभाजीनगर पर्यंत. आणि आता त्या टायमाला टोकन ग्रँट करून सोडलं होतं, आता पुढच्या 2,000 कोटी रुपये भेटले. आणि जालन्यापासून जळगाव पर्यंत 7,106 कोटी रुपये रेल्वेला मंजूर आणले. आता या कामावर काय जाऊ कोणी जाऊ मला सांगा. मी जर गेलो तर बातमी येणारच. काय मी टीका म्हणून नाही बोललो, पण गैरसमज होतो रावसाहेब दानवे अजून चेनच बसे ना काय काय साम्य आणलेले माझ्या काळात आणले त्यामुळे मी जात तर काय तर ताई तुम्ही नाराज होऊ नका, मी बोललो तुम्हाला. आपण एकाच गावचे दोघं, मी गेलो की त्रास देईल दानवे साहेब असं कोण बोलले तुम्ही काही नको, मी आहे सभा. चला बावनकुळे साहेबांना बोलायचं. धन्यवाद.